मित्रांनो, आज जे काही मी तुम्हाला दाखवणार आहे ते न तुम्ही कुठे ऐकलं असेल न पाहिलं असेल. आज जे तुम्ही पाहणार आहात त्यावरून तुमच्या लक्षात येईल की माणसाला सगळ्यात जास्त कठोर जीव का म्हटलं गेलं आहे. ही कहाणी माणसाच्या क्रूरतेला दर्शवते. ही कहाणी माणसाला लाजिरवाणं करून टाकते. ही कहाणी ऐकल्यावर जर तुमच्या डोळ्यातून आसू येत नसेल तर समजून घ्या की तुमचं मन खूप कठोर आहे. काय तुम्ही कधी ऐकलं आहे की कोणत्या हत्तीला माणसाने फाशी दिली आणि शहराच्या मध्यभागात 2000 लोकांसमोर त्याला फाशीवर लटकवलं गेलं? तर हो मित्रांनो, तुम्ही बिलकुल बरोबर ऐकलं आणि ही घटना 100% खरी आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की कोणीही हत्तीला फाशीची शिक्षा कसे देऊ शकतो, की कसं कोणी एका मुक्या जनावराला असे तडपून मारू शकतो. काय हा माणुसकीच्या नावावर कलंक नाही? काय ही घटना आपल्याला वर्षानुवर्ष शर्मसार नाही करत राहणार? मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या घटनेची पूर्ण माहिती देऊ की का माणसाला एवढं कठोर व्हावं लागलं, ज्यामुळे एका 5 टनाच्या हत्तीला फाशीवर लटकवण्यात आलं. पण जर अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. चला तर मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, या कहाणीचे 2 सगळ्यात महत्त्वाचे पात्र आहेत. पहिला हत्ती, ज्याचं नाव होतं मेरी, आणि दुसरा त्याचा केअरटेकर म्हणजे महावत. याशिवाय सुद्धा या कहाणीत बरेच कॅरेक्टर आहेत, जसे की चार्ली स्पार्क, जो एक सर्कसची कंपनी चालवत होता. ही सर्कस अमेरिकेतील टेनेसी शहरात चालत होती. वर्ष होतं 1916, जेव्हा सगळं काही बरोबर सुरू होतं. चार्ली स्पार्क आपली सर्कस खूप चांगल्या प्रकारे चालवत होता. त्याची सर्कस पाहण्यासाठी भारी संख्येने लोक येत होते आणि चार्ली स्पार्क खूप पैसा पण कमवत होता. सर्कसमधील पूर्ण टीम खुश होती आणि त्यांच्यामध्ये एक स्टार होती, म्हणजे ती हत्तीन, जिचं नाव होतं मेरी. आणि तिच्यामुळेच बरेच लोक ती सर्कस पाहायला दुरून दुरून येत होते. ती एक पूर्णपणे ट्रेन हत्ती होती. तिला माहिती होतं की सर्कसमध्ये आपला रोल कसा निभवायचा आहे. ती 5 टनाची असून सुद्धा खूप ॲक्टिव्ह होती आणि सर्कसमध्ये उछलकूद करत राहत होती. मेरी म्हणजे ती हत्तीन आणि तिच्या केअरटेकरमध्ये खूप चांगले ताळमेळ होते. दोघेही बऱ्याच वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. दोघेही बऱ्याच वर्षांपासून त्या सर्कसमध्येच काम करत होते. एकमेकांसोबत खूप प्रेम पण करत होते. पण एक दिवस अचानक तिचा मित्र म्हणजे तिचा केअरटेकर, जो तिच्यासोबत सर्कसमध्ये काम करत होता, तो काम सोडून निघून गेला. आणि ही गोष्ट मेरी समजूच नाही शकली आणि त्याचा तिच्या मनाला खूप धक्का लागला आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ राहू लागली. सर्कसच्या मालकाने नवीन केअरटेकरला बोलावलं. ही गोष्ट त्याला पण माहीत होती की मेरीसोबत दुसऱ्या केअरटेकरला ॲडजस्ट होण्यात टाईम तर लागेलच. पण त्याच्याजवळ टाईम कुठे होता? त्याला तर पैसेच कमवायचे होते. त्या नवीन केअरटेकरला मेरीसोबत कसं तरी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. मेरी त्या नवीन केअरटेकरसोबत बिलकुलच खुश नव्हती, पण तरी ती ॲडजस्ट करतच होती. सर्कसपर्यंत सगळं काही ठीक होतं, पण जसाच मामला रोड शोपर्यंत पोहोचला तर ती घातक बनली. मेरी पुन्हा एकदा सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती. मेरीवर तिचा केअरटेकर बसलेला होता. बाकी काम करणारे पण समोर समोर चालत होते. वातावरण सुद्धा काही त्या दिवशी बरोबर नव्हतं. पाऊस पडत होता आणि विजा कडाडत होत्या. बहुतेक देवालाही माहीत होतं की आज काहीतरी अनर्थ होणार आहे. मेरी जसे जसे रोड शोमध्ये समोर चालत होती तशी तशी ती काही वेगळाच बिहेव करत होती. ही गोष्ट त्या सर्कसमधील मालकाला पण जाणवू लागली होती की मेरी आणि तिच्या केअरटेकरमधला ताळमेळ काही बरोबर नाही. तेव्हाच मेरीला रोडवर काही खायच्या वस्तू दिसू लागल्या आणि ती रोड शोमधून वेगळी निघाली. हे पाहून मेरीच्या केअरटेकरने तिला पुन्हा रोड शोमध्ये चालण्यासाठी सांगितले. पण मेरी तर जशी काही पागलच झाली होती. तिला बरेच केळं दिसू लागले होते. ती त्या केळांना खाण्यासाठीच जात होती. मित्रांनो, आपल्याला हे नाही विसरलं पाहिजे की शेवटी तर मेरी एक जनावरच होती. पण ही गोष्ट मेरीच्या केअरटेकरला नाही समजली. त्यांनी मेरीच्या मानेवर धारधार शस्त्राने वार केला. मेरी फार जखमी झाली. तिच्या शरीरातून रक्त निघत होते आणि पाहता पाहता तिचं डोकं आणि मान रक्ताने लथपथ झाली होती. या जखमेमुळे तिला एवढा राग आला की तिने आपल्या केअरटेकरला पाठीवरून खाली पाडून दिले आणि मग तिने आपल्या पायाने त्याच्यावर जोरदार वार केला आणि तिथेच मेरीचा केअरटेकर मरण पावला.
मेरीचा राग पाहून जेवढे पण लोक तिथे सर्कस पाहण्यासाठी आले होते सगळे तिथून पळू लागले. मित्रांनो, जिथे काही वेळाआधी आनंद पसरला होता तिथे आता सगळं काही संपलं होतं. त्या रोडवर जसा काही मातम पसरला होता. पण त्यानंतर लोकांचा राग दिसून आला तर मेरीवर. आधी तर लोकांनी मेरीवर हमला केला, ज्यामध्ये त्या सर्कसमधील मालक सुद्धा सामील होता. हालाकी मेरी तिथून कशी तरी वाचली, पण लोकांनी मेरीला जीवाने मारण्याची जिद्द धरून ठेवली होती. पूर्ण शहरातील लोकांनी हा निर्णय घेतला की मेरीला जीवाने मारून टाकावे. कोणी म्हटलं की तिला तडफून मारून टाका, तर कोणी म्हटलं की तिला इलेक्ट्रिक करंट देऊन मारून टाका. तेथील जनतेचा दबाव एवढा जास्त होता की सरकारला पण त्यांच्यासमोर झुकावं लागलं. आणि अखेरकार तो काळा दिवस आलाच. तो दिवस होता 13 सप्टेंबर 1916. इतिहासातील माणुसकीला शर्मसार करणारा दिवस, जेव्हा मेरीला फाशी दिली गेली होती, तेही जवळपास 3000 लोकांसमोर. मित्रांनो, काय तुम्ही विश्वास करू शकता की मेरीला फाशी देण्यासाठी 100 टन वजन उचलू शकणारी एक क्रेन बोलवण्यात आली आणि मग मेरीला फाशीवर लटकवण्यात आलं. मित्रांनो, माझा एक प्रश्न आता तुम्हाला आहे की मेरीवर आरोप होता की तिने आपल्या केअरटेकरचा जीव घेतला, पण काय तुम्ही आणि आम्ही याचं उत्तर मेरीला देऊ शकू की एका जनावराला भूक लागली आणि तिला खाण्यापासून अडवण्यात आलं. तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले गेले, तिला रक्ताने लथपथ केलं गेलं. माणसाला माणसाचं रक्त तर दिसून आलं, पण जो हमला तिच्यावर तिच्या केअरटेकरने केला तो कोणालाच दिसला नाही. पण जेव्हा तिने आपला राग दाखवला तर तिला फाशीवर लटकवण्यात आलं. हे फक्त आणि फक्त हेच दर्शवतं की माणसाला फक्त माणसाचीच काळजी आहे, कोणत्या मुक्या जनावराची नाही. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून द्या, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळत राहील. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. वंदे मातरम.